संजय राऊतांना धमकी, राऊतांना घरात घुसून मारू, दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर राजेश मोरेंची धमकी. ठाकरेंच्या शिवसेनेची भांडूपमध्ये मोरेंविरोधात घोषणाबाजी. खासदार संजय राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ. राजेश मोरे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षेचं वाढ. आशेचा किरण नको तर न्यायाचा किरण हवा. नवीन जी.आर. काढून सरकारने मदतीचा हात अखडता घेतला. विजय वडेट्टीवार यांची टीका. नवी दिल्लीत मराठ्यांचं अधिवेशनात हाके काळेकुंटेंमध्ये झुंपली तर तू थायलंड आणि मलेशियाला जा. काळेकुटे यांचं हाकेंना प्रत्युत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उद्यानाचे नाव बदलणार नाही. भगूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. नमो उद्यान स्वतंत्र तयार करण्यात येणार. सचिन पटेल यांची माहिती. नमो उद्यानाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सावरकर उद्यान हवं. ठाकरेंच्या शिवसेनेचं काकासाहेब देशमुख यांची मागणी. पडळकरांविरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन. सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन तर जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रास्ता रोको. गोपीचंद पडळकरांविरोधात नागपुरात आंदोलन. जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. पडळकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जम्बो दौरा. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा जनसंवाद. संदीप देशपांडे इंदुरी चार्टवरून भाजपकडून ट्रोल. हॉटेलचा कूक परप्रांतीय. स्वतःच्या हॉटेलातही मराठी आचारी नाही. उपहारगृहामुळे संदीप देशपांडे भाजपच्या निशाण्यावर. सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही संताप. जयंत पाटील समर्थकांकडून इस्लामपूर बंदची हाक. जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान. मंत्री नितेश राणेंकडून वेसावे समुद्र किनारपट्टीची स्वच्छता. समुद्र माझा मी समुद्राचा म्हणत राणेंकडून संदेश. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी. शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी 5 ते 6 समित्या स्थापन. शिंदेंची शिवसेना आगामी काळात भाजपात विलीन होणार. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. प्रताप सरनाईक शिंदेंचं नेमकं कर्तृत्व काय? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आले. संजय राऊतांची प्रताप सरनाईकांवर टीका. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकनाथ शिंदेंचा आज पाहणी दौरा. चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून उपचाराअभावी मृत्यू. महामार्गावरच्या खड्डे वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका. सोलापुरात पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली आहे. घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी तर 2 महिन्याआधी नालेसफाई न केल्यामुळे परिस्थिती झाली आहे. नालेसफाई न केल्यामुळे अशी परिस्थिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित 7,870 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन. मुंबई सागरी क्षेत्राला चालना मिळणार. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि पायाभरणी. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली प्रकल्पाच्या बोगद्याची पाहणी. शिळपाट्याजवळील टनलचा ब्रेक थ्रूही होणार. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तर मंत्री गिरीश कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष. ठाणे मेट्रोची 22 तारखेला चाचणी. ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाची बाब. 20 वर्षापूर्वी केलेल्या आंदोलनाचं हे फलित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची झाडझडती. देशभरातील 474 राजकीय पक्षांवर कारवाई तर महाराष्ट्रातील 44 राजकीय पक्षांना दणका. पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं. सॅम पित्रोदांचं वक्तव्य. भाजपच्या हाती आयतं कोलीत. माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. वक्तव्याने वाद चिघळताच पित्रोदांचा युटर्न. शहद रेल्वे स्थानकाच्या नावावरून राज ठाकरे भडकले. शहाड हेच रेल्वे स्थानकाचं नाव हवं. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर रेल्वेला मनसेचा इशारा.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुखपदी राहुल लोणीकर यांची निवड. यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निवड. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड. अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार आक्रमक. निकृष्ट दर्जाच्या कामावरून अधिकाऱ्याला झापलं. किन्नर महासामाजिक संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं यंदा 11वं वर्ष. कार्यक्रमाला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. नाशिकमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपास मोहिमेत सुमारे 1,35,000 रुपये किमतीचा 43 लिटर कमी दर्जाच्या तुपाचा साठा जप्त. कोल्हापुरात धर्मराज दूध संस्थेच्या सभेत गोकुळ ठरावावरून राडा. तर पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचं राजकारण तापलंय. तर ठराव लिलाव पद्धतीनं नावावर करण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील अनुरक्षण गृहांची माहिती न्यायालयानं मागवली आहे. मुलामुलींच्या प्रवेशाची क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेशाचा तपशील सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना निवेदन. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार. अमरावतीत शेतकऱ्याचा पिकावर रोटावेटर फिरवण्याचा घाट. पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा कृषी विभागावर संताप. आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला या. दिवसातील शेतकऱ्यांची कृषी विभागाला निमंत्रण पत्रिका. पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची आता नाशिकमध्ये छपाई. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार छपाई. तर प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार. पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता पारदर्शकपणासाठी निर्णय. जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. याचिका निकाली निघाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा बार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. महाराष्ट्रात कला केंद्रांच्या नावाखाली अवैध आणि चुकीचे व्यवसाय सुरू. शासनाने अशा कला केंद्रांवर तातडीने कारवाई करावी. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे यांचं शासनाला आवाहन. छत्रपती संभाजीनगरात अथाह ग्रुपचा 5,440 कोटींचा लिथियम बॅटरी प्रकल्प. राज्य सरकारसोबत करार. प्रकल्पातून तब्बल 5,000 युवकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. छत्रपती संभाजीनगर शहराला मिळाले 3 सहाय्यक पोलीस आयुक्त. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना आणि नियमित सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या. हिंगोली जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर. शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी भावुक. सिंधुदुर्गात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर. ग्रामीण भागासह महामार्गावर धुके. तर जिल्ह्यात 4 ते 5 दिवस तुरळक पावसाच्या सरी. रत्नागिरीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचं आयोजन. महिला सशक्त झाल्यास समाज अधिक सक्षम होतो. राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. सांगलीत फळ महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात विविध फळांचं प्रदर्शन. तर 21 सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून आयोजन. सिंगापूरमध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाला सुरुवात. बिरसा मुंडा यांची 105वी जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोपरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन. तर उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित. एसआरएची घरं लाभार्थ्यांनी 5 वर्षांच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश. प्रकल्प बाधितांनाही घरे देण्याचे आदेश. शाळेतील सुरक्षेच्या उपायांवरून न्यायालयानं सरकारला फटकारलंय. बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट पाहताय का? हायकोर्टाचा संतप्त सवाल. कबूतरखान्यांसाठी नव्या जागांचा शोध. मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये कबूतरखान्यांसाठी जागेचा आढावा. प्रभाग अधिकाऱ्यांना जागेचा शोध लागलाय. लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबूतरखाने असण्याची शक्यता. म्हाडाच्या पवईतील दुकानांसाठी 22 कोटींची बोली. तर म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा ई-लिलाव. पवईतील या दुकानांची बेस प्राइस 2.5 कोटींच्या आसपास होती.
शिवाजी पार्क जिमखान्याचं 22 तारखेला उद्घाटन. पुनर्बांधणीच्या कामामुळे जिमखाना गेल्या 1.5 वर्षांपासून बंद, तर जिमखान्याला हेरिटेज लुक. मुंबई पालिका आज पाणीपुरवठा प्रकल्प आणि तलावांच्या सद्यस्थितीची माहिती देणार. या निमित्ताने पालिकेकडून तलाव परिसरात पत्रकार दौऱ्याचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे नदीवरील दोन्ही पुलं तुटल्याने गावकऱ्यांचे हाल, तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा. तातडीनं पूल दुरुस्तीची मागणी. मुंबई नांदेड साप्ताहिक विशेष 4 रेल्वेगाड्या चालवणार. आजपासून 22 डब्यांच्या विशेष गाडीचं आरक्षण खुलं. 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. सोलापूर मुंबई, सोलापूर बंगळूर विमानसेवा सुरू होणार. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. नाशिकमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सुविधा. सप्तशृंगगड येथे जाण्यासाठी 320 अतिरिक्त बस उपलब्ध. दर 10 मिनिटाला बस. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक. टाइमटेबल बघूनच घराबाहेर पडा. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद. मोनोरेलमध्ये अनेकदा बिघाड झाल्याने निर्णय. नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता. यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधन आणि पुनर्युक्तीच्या मागणीसाठी योगा शिक्षकांचे धरणे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. पनवेलमध्ये जमीन हडपल्याप्रकरणी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन तात्पुरता स्थगित. तत्कालीन तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. उत्तर प्रदेशातील कानपूरचे पडसाद. ठाण्यात मुंब्र्यात मुस्लिम समुदायाचं आंदोलन, तर उत्तर प्रदेश सरकार विरोधात आंदोलन. चंद्रपुरात सिनाळा, मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्याने ग्रामस्थ आक्रमक. दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन, तर व्यवस्थापनासाठी आजची मुदत. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन. हिंगोलीत जोरदार पाऊस. कयाधू नदीला पूर, तर समगा ते हिंगोली मार्गावर वाहतूक ठप्प. कोयना धरण 100% भरले. धरणाच्या 4 दरवाजातून 8,500 क्युसेक विसर्ग. कोयना नदीपात्रात सुरू. 2 दिवसापासून परिसरात मुसळधार पाऊस. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. पावसामुळे पुन्हा एकदा कलहिपर्गे ते कर्जगी रस्ता बंद. कोल्हापुरातील राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. बीडच्या आष्टीतील देवळाली गाव परिसरातील पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. डाळिंब, लिंबू या फळबागेसह शेती यंत्राचंही मोठं नुकसान. जगायचं कसं, महिला शेतकऱ्यांचा आक्रोश. छत्रपती संभाजीनगरात पडेगावात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले, तर सुमारे 2 तास ढगाचा गडगडाट. विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस. वाहतूक खोळंबल्याने 2 तास शहर ठप्प. जालन्यात परतूर तालुक्यात काल मुसळधार पाऊस. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. भटुंबरा परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली. सोलापुरातील बार्शीतील वैराग परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाले तुडुंब भरलेत, तर पुलावर पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गुडघाभर पाण्यातून ये जा. ओढ्यावर मोठा पूल बांधण्याची मागणी. जालन्यात सततच्या पावसामुळे अनेक धरणं भरली. अंबड तालुक्यातील गल्हाटी धरण 100% भरत. शेतकऱ्यांनी केलं जलपूजन. नवरात्रीतही पावसाच्या सरी. 25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरात गंगापूरमध्ये पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान. मका, तूर, कपाशी, भुईमूग पिकांचं नुकसान. तातडीनं आर्थिक मदतीची मागणी.
छत्रपती संभाजीनगरात 1418 कोटी रुपयांचं 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान, 5000 गावातील 19 लाख शेतकरी बाधित, 630 कोटींचं मदत शासनाकडून 18 सप्टेंबरपर्यंत मंजूर. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात, विदर्भात 7 लाख हेक्टरवरील पिकांना फटका, तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान. बीडच्या केज येथील गट शिक्षण अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापुरात 36 लाखांची घरफोडी उघडकीस, कर्नाटकातील 3 चोरट्यांना अटक, तर आरोपींकडून 36,70,120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. कराडमध्ये मोबाईल बदलण्याच्या वादातून युवकाचा मृत्यू, मोबाईल शॉपिंगमध्ये ग्राहक आणि दुकानदार कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कराड शहर बस स्थानक परिसरातील घटना. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर शहरात अज्ञाताकडून 8 वाहनांची तोडफोड, पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड, शहरात भीतीचं वातावरण, आरोपीचा शोध सुरू. ठाण्यातील शिळफाट्यावरून 1,10,80,000चा गांजा जप्त, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. गोट्या गीतेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द, गोट्या गीते वाल्मिक कराडचा समर्थक, 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द. छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय, सातारा परिसरातील दुचाकी चोरी, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत. छत्रपती संभाजीनगरात 354 किलो गांजाची झाडे जप्त, तर सुमारे 42,55,080 रुपये झाडांची किंमत, आरोपींवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात दुचाकी खरेदी विक्रीच्या वादातून तरुणाला मारहाण, हल्ल्यात तरुणाच्या कानाचा पडदा फाटला, खडको कॉर्नर परिसरातील ही घटना, तर गुन्हा दाखल. अंधेऱ्यात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांची ट्रकला धडक, चालक फरार, तर 40 गोवंश जनावरांची सुटका, मार्गावर चालकांच्या वादातून पुढे आलं गोचकरणीचे प्रकार. पैठणमध्ये वैश्य व्यवसायावर पोलिसांचा छापा, व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक, तर 4,000 रुपये रोख जप्त. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर ट्रक चालक हेल्पर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक, दिलीप खेडकरला शोधण्यासाठी 3 पथकं रवाना. नागपुरात दारुड्या स्कूल बस चालकावर आरटीओची कारवाई, स्कूल बस जप्त करत चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, आरटीओकडून आतापर्यंत 124 स्कूल बस व्हॅनवर कारवाई. नाशिकमध्ये मद्यधुंद मुलीचा धिंगाणा, मुलींचा रस्त्यावर राडा, एकाला मारहाण, तर नाशिकच्या सिडको परिसरातील प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कबुतरांना खाद्य घालणाऱ्या 4 कबूतर प्रेमींवर गुन्हा दाखल, पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा परिसरात ऑडी कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चालक जखमी, तर घटनेत कार पूर्णपणे जळून खाक, पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, तर जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले असताना दरवाजापाठी असलेल्या नागाचा शेतकऱ्याच्या कपाळावर दंश. छत्रपती संभाजीनगरात नदीत वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने तरुण वाहून गेला, 2 किलोमीटर अंतरावर तरुणाचा मृतदेह आढळला. पंढरपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या बसचा वाशिमजवळ अपघात, अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी, टायर पंक्चर झाल्याने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक. वनस्पतीशास्त्रातील ज्ञानकोश हरपलाय, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन. धुळ्यात मोहाडी परिसरातील केके स्पीकर दुकानाला भीषण आग, आगीमध्ये दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. मी निवृत्त होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करणार नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचा निर्णय. भगवान विष्णूंच्या मूर्तीसंबंधी सरन्यायाधीशांचं विधान सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं.
पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं उद्दिष्ट साध्य केल्याने 4 दिवसात ऑपरेशन सिंदूर थांबवलं, हवाई दल प्रमुखांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशात 1 ऑक्टोबरपासून श्री अन्न खरेदीला सुरुवात होणार. खरेदी मोहीम 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार, सरकारची घोषणा. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी अपघातग्रस्त कुटुंबियांकडून बोईगा विरोधात याचिका. तर अमेरिकेतील डेलावेअर सुपिरियर कोर्टात याचिका. कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.